सो बीपीटी कॉलेजेसचे व्हिडिओज आतामध्ये मी पोस्ट केलेले. त्यामध्ये भरपूर स्टुडंटच्या क्वेरीज आल्या, की नीट थ्रूच ॲडमिशन होणार का? का 12वी पीसीबी ग्रुपचे मार्क्स वरती ॲडमिशन होऊ शकतं? डीम युनिव्हर्सिटीसाठी नीट कंपल्सरी आहे का? कट ऑफ काय लागेल? स्कॉलरशिप मिळेल का? फी स्ट्रक्चर काय राहील? हॉस्टेलच्या वगैरे सुविधा असतील का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा या व्हिडिओमध्ये आज मी प्रयत्न करणार आहे. सो NCHPच्या लेटेस्ट अपडेटनुसार म्हणजेच 2 मार्चच्या नोटिफिकेशननुसार नीट ही बंधनकारक नाहीये फॉर फिजिओथेरपी स्टुडंट. पण गव्हर्नमेंट कॉलेज हे अजूनही नीट थ्रूच ॲडमिशन घेत आहेत. आता अजून नीटचा रिझल्ट लागलेला नाहीये. जेव्हा नीटचा रिझल्ट लागेल तेव्हा सीईटी सेलच्या वेबसाईटवरती म्हणजे तू प्रॉपर आपल्याला नोटिफिकेशन येऊ शकतं नीट थ्रूच ॲडमिशन होणार की नाही होणार हे. आता सध्या तर अपडेट तोच आहे की नाही होणार. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, गव्हर्नमेंटसाठी नीटनेच ॲडमिशन होईल. जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये 12वीचे मार्क्स काउंट केले जातील पीसीबी ग्रुपचे आणि जे डीम युनिव्हर्सिटी आहे त्यांची एंट्रन्स एक्झामही होईल. डीम युनिव्हर्सिटीची स्वतःची सीईटी असेल. आता आपण फी स्ट्रक्चर पाहूया. गव्हर्नमेंटसाठी नॉर्मली 40 ते 60 हजारापर्यंत फी असते. प्रायव्हेटसाठी 90,000 ते 1-1.5 लाखापर्यंत फी असते आणि जे डीम युनिव्हर्सिटी असतात त्यांची फी 1 लाखापासून ते 3.5-4 लाखापर्यंत असते. काही कॉलेजेसची 90,000 पासूनही फी स्टार्ट आहे. स्कॉलरशिपमध्ये गव्हर्नमेंटची स्वतःची स्कॉलरशिप असते आणि त्यामध्ये सर्व सवलती असतात. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप असते आणि कॅटेगरीजनुसार त्याचे बेनिफिट्स असतात. डीम युनिव्हर्सिटीमध्ये सहसा स्कॉलरशिप मिळत नाही. ओके, सो महाराष्ट्रात एकूण 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्यांची नाव मी इकडे साईडला देईलच. मुंबई आणि नागपूरमध्ये आहेत. सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हे 98 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये आणि डीम युनिव्हर्सिटीज ह्या 12 पेक्षा जास्त आहेत. DY पाटील, MGM, कृष्णा कराड, दत्ता मेघे आणि आता रिसेंटली सिम्बायोसिस मध्ये बीपीटी कोर्स चालू झालेला आहे. या सर्व डीम युनिव्हर्सिटीज आहेत. युनिव्हर्सिटीच्या सेपरेट एंट्रन्स एक्झाम असतात आणि त्या बेसिसवरती तुमचं ॲडमिशन होतं. त्यामध्ये तुमचे 12वीचे मार्क्सही काउंट केले जातात. या सर्व कॉलेजेसच्या एंट्रन्स एक्झामचे नोटिफिकेशन तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. नीट एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट हा नॉर्मली 18 ते 31 जुलैच्या दरम्यान लागेल. नीटचा हायेस्ट स्कोर हा 550 ते 650 मध्ये असेल आणि ओव्हरऑल सांगायचा तर 430 ते 650 मध्ये लागू शकतो. कॅटेगरी वाईज जर आपण कट ऑफ बघितला तर जनरल साठी 500 प्लस हा स्कोर सेफ राहील. ओबीसी साठी 480 स्कोर सेफ राहील. SC/NT साठी 400 प्लस स्कोर सेफ राहील आणि EWS साठी 490 प्लस स्कोर सेफ राहील. कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस, एंट्रन्स एक्झाम, त्यांची फीस हे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे ती पूर्ण ओव्हरऑल सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन किंवा ॲडमिशन सेलला कॉल करून रिकन्फर्म करू शकता. डॉक्युमेंट्स काय लागतील? पासपोर्ट साईज फोटोग्राफ, 10वी-12वीचं मार्कशीट विथ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नीट एक्झामचं स्कोर कार्ड, बोनस टिप. आता दरवर्षी विद्यार्थी काय चुका करतात त्या तुम्ही करायच्या नाही. डीम युनिव्हर्सिटीचा ॲडमिशन फॉर्म लेट भरलं. डीम युनिव्हर्सिटीचा ॲडमिशन फॉर्म लवकर भरण्यासाठी त्यांच्या वेबसाईट तुम्ही सतत चेक करत राहा. सेकंड म्हणजे ॲफिलिएशन चेक न करणं. NCHP अप्रूव्ड MUHS प्लस डीम युनिव्हर्सिटी ही मान्यता प्राप्त आहे का हे चेक करायला विसरू नका. डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर क्लिनिकल पोस्टिंग किती असतील, कोणकोणत्या हॉस्पिटलशी टायअप आहे हे विचारा आणि प्लेसमेंट मिळणार की नाही हेही चेक करा. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम युनिव्हर्सिटी कॉलेजची लिस्ट तुम्हाला हवी असेल, फी स्ट्रक्चर हवं असेल तर मला कमेंट नक्की करा MHBPT. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना BPT मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच अपडेट्ससाठी रिलीफ अँड रिलॅक्स फिजिओ चॅनेलला नक्की फॉलो करा आणि तुमचे अजूनही काही डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.